भाग 19 शौर्य आणि सुरांचा संगम. लवकुशांचे रामायण शिक्षण. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लव आणि कुश आता मोठे झाले होते. ऋषींनी त्यांना केवळ मुले म्हणून नाही तर भावी पिढीचे आदर्श म्हणून घडवले. या पर्वात त्यांच्या शिक्षणाचे 2 मुख्य पैलू दिसून येतात: अस्त्रशस्त्र आणि शास्त्रविद्या. महर्षी वाल्मिकींनी त्यांना 4 वेदांचे ज्ञान दिले. त्याचबरोबर क्षत्रिय कुलोचित धनुर्विद्या आणि युद्धकलेत त्यांना निपुण केले. लव आणि कुश इतके प्रगल्भ झाले होते की त्यांच्या चेहऱ्यावर राजपुत्रांचे तेज आणि ऋषीपुत्रांची शांती एकाच वेळी ओसंडून वाहत असे. रामायणाची रचना आणि गायन. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा महर्षी वाल्मिकींनी रामायण हे महाकाव्य पूर्ण केले. त्यांनी ही संपूर्ण गाथा लव आणि कुश यांना कंठस्थ करून दिली. वाल्मिकींनी त्यांना वीणा वाजवून विशिष्ट रागांमध्ये आणि लयीत ही गाथा कशी गायची याचे विशेष प्रशिक्षण दिले. जेव्हा हे 2 राजपुत्र आश्रमातील वृक्षवेलींच्या सानिध्यात बसून आपल्या मधुर आवाजात रामायण गाऊ लागले तेव्हा निसर्ग इथं बघला. त्यांच्या गायनात इतकी करुणा आणि भक्ती होती की ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. हे गायन केवळ मनोरंजन नव्हते तर तो सत्याचा आणि धर्माचा जागर होता. या भागातून आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. सर्वांगीण शिक्षण. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नसते. लवकुशांप्रमाणे शस्त्र आणि शास्त्र यांचा समतोल असणे म्हणजेच खरे शिक्षण. कलेची ताकद. कला जेव्हा सत्याशी जोडली जाते तेव्हा ती मानवाच्या अंतरात्म्याला स्पर्श करते. मुलांनी आपल्या कुळाचा इतिहास आणि संस्कृती जाणून घेणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो.